नमस्कार, मी शिवाली पाटील देशमुख, काउन्सिलर, मोटिवेशनल स्पीकर। मी बऱ्याच दिवसानंतर आपणास भेटीसाठी आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून माझ्या थ्रोट इन्फेक्शनमुळे मला बोलण्यास मनाई होती, तरी मला आज असं प्रकर्षाने जाणवलं की माझ्या यूट्यूब चॅनलला मागच्या वर्षी 3 वर्षापूर्वी जो मी चालू केलेला होता त्याला गेल्या महिन्यामध्ये 3 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि त्या निमित्ताने मी आज आपणास भेटीसाठी नक्की यावं। मी खूप विचार केला की मी कुठला व्हिडिओ घेऊन आपल्या सर्वांसमोर सादर व्हावं। त्यानंतर मला प्रकर्षाने जे मी 1 महिन्यापूर्वी जे सेशन घेत होते, गेल्या 1 महिन्यापासून बंद होते, पण गेल्या महिन्यापूर्वी जे सेशन घेत होते त्यात मला प्रकर्षाने असं जाणवलं की ज्या 40शी पार केलेल्या स्त्रिया आहेत त्यांची जी मानसिकता आहे त्याबद्दल मी एक व्हिडिओ नक्की बनवावा आणि मी तोच टॉपिक घेऊन आज आपणा सर्वांसमोर बोलणार आहे की एक 40शी पार केलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यात मी सुद्धा येते की त्यानंतर त्यांची मानसिकता कशा प्रकारे बदलते आणि ती बदललेली मानसिकता काय काय स्वरूप घेते आणि स्त्रियांना किती अडचणींना 40शी नंतर समोर जावं लागतं, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, त्या विषयावर आपण आज बोलणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की यावर मी मानसिकतेवर शेवटी उपायही दिले आहेत की स्त्रियांनी घरीच राहून काय उपाय केले पाहिजेत की जेणेकरून त्यांच्या मानसिकतेत थोड्या प्रमाणात का होईना सुधारणा होईल। आणि हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर एक जरी महिलेमध्ये बदल झाला तरी मला असं नक्की वाटेल की हा माझा व्हिडिओ सार्थकी लागला आहे। त्यानंतर आपण आज पहिला टॉपिक घेऊ की 40शी नंतर स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये काय बदल होतात। तर सर्वात प्रथम काय होतं की दिसण्यामध्ये तर बदल होणारच आहे, त्यानंतर शारीरिक जो बदल आहे तो दिसण्याच्या स्वरूपात आला, त्यानंतर हळूहळू काय होतंय की हार्मोन्स बदलमुळे स्त्रियांच्या मानसिकतेवरही बदल व्हायला सुरुवात होते। मग मानसिकता बदलते म्हणजे काय होतंय नेमकं, तर बऱ्याच स्त्रियांना, सर्व स्त्रियांना हे समस्येला तोंड द्यावं लागेल असं नाही आहे, क्वचित स्त्रियांना या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं। बऱ्याचदा असं वाटतं की मी एकटी पडली आहे, अस्वस्थ आहे, कुठंही कामामध्ये चित्त लागत नाहीये। काही वेळा काही स्त्रियांना असंही सिम्पटम जाणवता की हृदयाची धडधड वाढते, श्वास घेण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे। बऱ्याचदा असं वाटतं की हे हृदयाशी संदर्भात आजार असू शकता आणि ज्यावेळी चेक केल्यानंतर लक्षात येतं की ते हृदयाचे नसून मानसिकतेमुळे निर्माण झालेले आजार आहेत। त्यामध्ये संध्याकाळच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये अस्वस्थ वाटणे, हृदयाची गती वाढणे, त्यानंतर कुठल्याही कामामध्ये मन न लागणे, सारखी चिडचिड होणे, त्यानंतर घरातल्या व्यक्तींवर कारण नसताना राग येणे आणि काही वेळानंतर आपल्याला स्वतःला जाणवतं की हा राग योग्य नव्हता किंवा योग्य व्यक्तीवर आपण काढला नाहीये। तर ह्या ज्या बदललेल्या मानसिकता आहेत हे सगळी रूप ही स्त्रियांमध्ये 40शी नंतर प्रकर्षाने जाणवायला लागतात, कारण हार्मोन्स इनबॅलन्स होत असतो। ते एक असतं मोनोपॉजकडे जाण्याचा तो एक काळ असतो, त्यामुळेही हे बदल जाणवत असतात। त्यामध्ये आपण काय करू शकतो बदल, तर त्याबद्दल आपण अनेक उपाय हे पुढे बघणार आहोत। त्यानंतर पुढचा मुद्दा मला असा घ्यावासा वाटतोय की ह्या वयामध्ये जेव्हा स्त्रिया पोहोचतात त्यावेळी बऱ्याचदा काय होतंय, मुलं मोठी झालेली असतात, छोटी मुलं असतात, त्यावेळी त्यांना आईची गरज असते, त्यामुळे स्त्रियांनाही पाहिजे तेवढा वेळ स्वतःसाठी मिळत नसतो आणि त्यांना तेवढा वेळ नसल्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नसतो। पण एक 40शी नंतर काय होतंय की स्त्रियांना बराच वेळ रिकामा किंवा मोकळा मिळतोय। असं नाही की घरातल्या काम केल्यानंतरही बराच वेळ त्यांच्याजवळ शिल्लक राहतोय, हे फक्त गृहिणींनाच होतं असं नाहीये। ज्या जॉब करताय किंवा एखादा व्यवसाय करताय त्यांनाही काही स्त्रियांना या गोष्टींना तोंड द्यावं लागू शकतं। त्यामध्ये आपण काय करू शकतो की अनेक स्त्रियांना काय होतंय की असं वाटतंय की मी आता कुठेतरी एकटी पडली आहे, मी काहीही करू शकत नाही, किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांना असं जाणवतं की मी स्वतः काहीही पैसे कमवत नाहीये किंवा मी फक्त घरामध्ये बसली आहे। वास्तविक पाहता गृहिणी जे काम घरात करते आहे ते कोणीही जगामध्ये करू शकत नाही, इतकं
अनमोल कार्य ती करत असते. सकाळी उठल्यापासून तिच्या कामाला ब्रेक नसतो, कारण की ते काम अनलिमिटेड आहे. पण त्या गृहिणीला वाटत असतं की मी जे काही काम करते आहे त्याचा मोबदला काहीही मिळत नाही आहे, असं त्यांना कुठंतरी प्रकर्षाने जाणवायला लागतं. आणि त्यावेळी खरं म्हणजे मानसिकता अशी होते की नैराश्य यायला सुरुवात होते. मग नैराश्य येतं त्यावेळी त्या काय करताय की एकटं बसून राहणार आहे. कधी कधी त्यांना रडू येणार आहे. त्यांना वाटणार आहे की मी बऱ्याच स्त्रिया त्याच्यामध्ये शिकलेल्या असतात, त्यावेळी त्यांना वाटतं की मी इतकं शिक्षण घेतलेलं आहे माझं, पण त्याचा काहीही उपयोग माझ्या आयुष्यात झाला नाही. खरं पाहता उपयोग झालेला असतो का, कारण की त्यांनी त्यांच्या मुलांना वाढवलेलं असतं, त्यांना शिकवलेलं असतं. पण बऱ्याचदा स्त्रियांना असं जाणवतं की मी काहीही आर्थिकदृष्ट्या घरामध्ये सक्षम नाहीये किंवा मी काहीही पैसे कमवू शकत नाहीये, म्हणजे मी कुठंतरी कमी पडते आहे. जर तुम्हाला असं कुठंतरी जाणवत असेल तर तुम्ही त्यावर काय उपाय करावे आपण तेही पुढे बघू. त्यानंतर एक एक टॉपिक बद्दल जर बोलायचं झालं तर अस्वस्थता पहिले येते. सगळ्यात पहिले जेव्हा अस्वस्थता येते त्यावेळी काय होतंय की एकटपणा येणं, रडू येणं, शरीरामध्ये हृदयाच्या ठिकाणी कळ येणं, हातपायांना मुंग्या येणं, घाम येणं, हे जे सिम्पटम दिसत आहेत ही सगळी मानसिकतेशी रिलेटेड आहे. त्यानंतर दुसऱ्या टॉपिकमध्ये असं वाटतं मला की त्यांना असं वाटतंय की जबाबदारी ही फक्त मीच निभावते आहे, असं बऱ्याच स्त्रियांना त्यावेळी जाणवायला लागतं. मग त्यावेळी त्यांना वाटतंय की मीच सगळं करते, बाकी कोणीही घरात काही करत नाहीये. आणि ही जी भावना आहे ही मुळात चुकीची आहे, कारण की प्रत्येक व्यक्ती घरामधील सदस्य ही त्याच्या परीने आलेली प्रत्येक कामं पार पाडत असते. पण ती मानसिकता स्त्रिया ह्या काही मुद्दामून करताय असं नाहीये. त्यांना आपोआप ती गोष्ट असं होतंय की मानसिकतेमुळे त्यांना असं जाणवतंय की हां मीच एकटं करते, मीच सगळं सॅक्रिफाईस केलंय लाईफमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आत्ता नंतर 40 नंतर आठवायला सुरुवात होते. तरुणपणामध्ये त्यांना ह्या गोष्टी एवढ्या वाटत नसतात, पण नंतर जेव्हा एकटेपणा जाणवतो त्यावेळी त्यांना त्या वाटायला लागतात. त्यानंतर मग याच्यातनं मार्ग काय काढला पाहिजे आपण, तर त्यावरचे जे उपाय आहेत त्याच्यावर बोलणं जास्त योग्य ठरेल. कारण की सगळ्यांनाच माहिती मानसिकता खराब झाल्यावर किंवा लो फील झाल्यावर काय होतं, पण त्याच्यावरचे उपाय नेमके आम्ही काय करावे असं बऱ्याच स्त्रियांना वाटत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय की आपण एक बकेट लिस्ट तयार करा. मला प्रकर्षाने असं जाणवतं की सगळ्यांनी एक पिक्चर आहे माधुरी दीक्षितचा, बघितलाय नाही बघितलाय मला काही कल्पना नाही, मी स्वतःही नाही बघितलाय, पण तरी मला असं वाटतं की एक बकेट लिस्ट तयार करावी. बकेट लिस्टचा अर्थ असा आहे की काय काय गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला करायच्या. थोडं आपण मागे जायचं, लाईफच्या एक वयाच्या 20मध्ये जा आणि विचार करा की मी वयाच्या 20मध्ये असताना काय अशा गोष्टी होत्या की ज्या मला आयुष्यात करून बघायच्या होत्या किंवा मला करायच्या होत्या आणि त्या राहून गेल्या आहेत माझ्याने. मग त्यामध्ये ज्या ज्या तुमच्या त्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या बकेट लिस्टमध्ये येतात. त्या सगळ्यांना एका कागदावर पेनाने लिहून काढा. सगळ्यात प्रथम हे करायला घ्या की जेणेकरून हा सगळ्यात पहिला उपाय की जेणेकरून तुम्हाला कळेल तुमच्या अंतर्मनात कोणत्या अशा अनकॉन्शियस माइंडमध्ये दडलेल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही कोणाला बोलले नाही की मला हे करायचं होतं आणि ते राहून गेलं आहे. मला काही जणांना वेगवेगळ्या गोष्टी, काहींना वाटतंय की मी बाहेर फिरायला जावं, काहींना वाटतंय मी पुस्तकं वाचावीत, काहींना वाटतंय की मी प्रेक्षणीय स्थळं बघावीत, अनेक अशा गोष्टी असतील. काहींना वाटतंय माझं अपूर्ण राहिलेलं शिक्षण मी पूर्ण करावं, काहींना वाटतंय काहीतरी नवीन गोष्टी मी शिकाव्या, काही व्यक्तींना वाटतंय की मी एखाद्या नवीन व्यवसायात पडावं. जे काही असेल, तुम्हाला जे काही करावं असं वाटत असेल मनापासून, त्या सगळ्या गोष्टी पहिले लिहून काढा. त्यानंतर त्यांना प्राधान्यक्रम द्या की मी कोणत्या कोणत्या गोष्टी सध्या माझ्या हँडमध्ये म्हणजे माझ्या हातामध्ये आहेत की त्या मी करू शकते आणि त्या गोष्टींना करायला सुरुवात करा. म्हणजेच काय तर स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात करा. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे फक्त मी पार्लरला जाऊन आले किंवा मी मेकअप केला आणि मग मी मला पाहिजे तसं फोनवर बोलत बसले मैत्रिणींशी किंवा मी फिरत राहिले, तर हे म्हणजे लाईफ जगणं नाही आहे. याच्याने अनेक गोष्टी नंतर क्रिएट होत असतात. त्या आपल्याला थांबवायच्या असतील तर पहिले स्वतःमध्ये
ढुकून बघा किंवा झुकून बघा की माझं काय करायचं राहून गेलं आणि जे करायला मला मनापासून आवडेल त्या गोष्टी करायला प्रथम सुरुवात करा. दुसरा पॉईंट मला असा वाटतोय की बऱ्याचदा काय होतंय की मानसिकता बदलली, शारीरिक रूप तुम्ही जर असं कोणाला वाटत असेल की मी जी 20 किंवा 25 मध्ये दिसत होते त्याच पद्धतीची मी आज दिसली पाहिजे, तर ते शक्य नाही. ते कोणाच्याही बाबतीत शक्य नाही. त्यापेक्षा मी आहे ज्या वयामध्ये त्या वयात मी कशी कम्फर्टेबल चांगली दिसेल राहील ह्यावर भर दिला तर जास्त योग्य राहील असं मला वाटतं. त्यासाठी आपण काय करू शकतो की आपण एक रुटीन फॉलो करू शकतो. म्हणजे काय तर मला असं वाटतं की गृहिणींना वाटतं की सकाळी उठलं का घरातली सगळी कामं करत बसणं म्हणजे माझं एक रुटीन फॉलो करणं आहे. तर तसं न करता एक छान टाइम टेबल बनवावं. जसं आपण एक शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना बनवत होतो त्या पद्धतीचं एक टाइम टेबल बनवून बघा, फक्त स्वतःसाठी की मी इतक्या वाजता उठणार आहे, त्यानंतर मी स्वतःसाठी वेळ देणार आहे. स्वतःसाठी वेळ म्हणजे काय तर माझ्या बॉडीसाठी म्हणजे शरीरासाठी म्हणजे काय तर मी सर्वात प्रथम व्यायाम करणार आहे. एक्सरसाइज मला ज्या कम्फर्टेबल आहेत किंवा ज्याच्याने मला छान वाटतं किंवा मी जॉगिंगला जाणार आहे, वॉकिंग करणार आहे, जे तुम्हाला वाटतं किंवा ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात ती एक एक्सरसाइज तुम्ही फॉलो करायची. त्यानंतर योगा मेडिटेशन हे मस्त आहे, ते करायला सुरुवात करा. सुरुवातीला थोडं जड जाईल पण हळूहळू त्याची सवय झाली का तुम्हाला त्याच्याने छान वाटेल. त्यानंतर दुसरी गोष्ट येते की दिवसभरातील, याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही घरातली कामं वगैरे नाही करायची. तुमची जी घरातली कामं आहे रोजची, तुमचं रुटीन ते सगळं तुम्ही वेळेवर फॉलो करा. हे झालं, हे तर मॉर्निंगचं रुटीन झालं. त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो आहे त्यावेळी तुमचं कोणाला पुस्तक वाचण्याचा छंद असेल तर तो जोपासा. एखादं काहीतरी तुमची हॉबी असेल, दुसरी पेंटिंग करण्याची असेल, कोणाला गायनाची असेल, कोणाला डान्सची असेल, अनेक हॉबी असू शकतात. त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्यावेळी रिकामा वेळ मिळतो आहे दुपारच्या वेळी किंवा इव्हिनिंगच्या वेळी तर तुम्ही त्या जोपासू शकता. याने काय होणार आहे की तुम्ही दिवसभरामध्ये एक 2 ते 3 तास स्वतःला द्याल, त्यावेळी तुम्हालाही फ्रेश फिलिंग येणार. त्यानंतर जबाबदाऱ्या ह्या वाटून घ्या. म्हणजे घरातील सदस्यांशी एकदा बोला, शांततेत बोला आणि सगळ्या जबाबदाऱ्या सगळ्यांनी वाटून घ्या. असं नाहीये की मी एकदम सुपर वुमन आहे आणि सगळ्या गोष्टी मीच स्वतः हँडल करणार, असं कधीही पॉसिबल नाहीये लाईफमध्ये. आणि मग त्याचा परिणाम काय होतोय की तुम्ही ते सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताय एकटेपणाने आणि मग नंतर तुमची चिडचिड होते, तुम्हाला त्रास होतोय, तुमचं काहीतरी दुखतंय आणि मग तो राग ते तुम्ही मुलांवर काढणार आहे किंवा तुमच्या मिस्टरांवर काढणार आहे. त्यापेक्षा जबाबदाऱ्या वाटून घ्या. म्हणजे काय तर जी गोष्ट तुमची मुलं करू शकतात ती गोष्ट त्यांना करू द्या, ज्या गोष्टी तुमचे मिस्टर करू शकतात त्यांना करू द्या, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य असतील ते ज्या गोष्टी करू शकता त्यांना पॉसिबल आहेत त्या गोष्टी त्यांना करू द्या आणि मग बाकीच्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वतः पार पाडा. याच्याने काय होईल की तुमचाही भार हलका होईल आणि तुम्हाला इतकं प्रेशर नाही आल्यामुळे तुमची मानसिकता थोडी शांत राहील आणि त्यामुळे राग, चिडचिड ही आपोआप कमी व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर आहे बँकेचे व्यवहार. अनेक गृहिणी आहेत की ज्यांना आणि अनेक नोकरीवाल्या पण स्त्रिया आहेत किंवा व्यवसाय करणाऱ्या पण आहेत की ज्यांचे बँक अकाउंट्स त्यांचे मिस्टर किंवा त्यांचा मुलगा मुलगी हे हँडल करत असतात. तर हे न करता तुम्ही स्वतः कधीतरी बँकेत जा, बघा बँकेतले व्यवहार कशा पद्धतीने चालत आहेत, आपल्या घरामध्ये कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने बँकेचे व्यवहार आहेत किंवा कोणत्या पद्धतीने आपले आर्थिक व्यवहार घरातले चालत आहेत, आपल्याला मंथली किती बँक बॅलन्स लागतोय की जेणेकरून आपल्या दैनंदिन गरजा भागवायच्या आहेत. ह्या सगळ्याचा जो हिशोब आहे, जरी तुम्ही गृहिणी असला तरी तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट माहिती हवी जेणेकरून लाईफमध्ये कधीही कोणती अडचण आली तर तुम्ही ती सक्षमपणे तोंड देऊ शकता. म्हणून तुम्हाला आर्थिक व्यवहार हा माहिती असला पाहिजे आणि त्यामध्ये जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही तुमच्या मिस्टरांची हेल्प घेऊ शकता किंवा मुलांची हेल्प घेऊ शकता आणि ते शिकण्याचा नक्की प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला बाहेरच्या जगातही वावरताना नंतर त्रास होणार नाही. त्यानंतर गृहिणीला असं वाटतं की मी घरकाम करते म्हणून मला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे हे मागावे लागत असतात. म्हणजे काय तर मला एक साडी घ्यायची आहे किंवा मला एक ड्रेस घ्यायचा आहे किंवा मला इतर काही वस्तू घ्यायची आहे तर मला कोणाकडे तरी पैसे मागावे लागणार आहे असं सगळ्याच गृहिणींना वाटतं असं नाहीये, क्वचित जणांना असं वाटू शकतं.
त्यावेळी तुम्ही एक काम करू शकता की एक तुम्ही ठराविक रक्कम जी तुमच्या घरातल्यांना सांगून तुमच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करू शकता आणि ती मंथली तुम्ही कशी वापरायची याचं तुम्ही एक प्लॅनिंग करू शकता आणि ती वापरू शकता की जेणेकरून तुम्हालाही कळेल की व्यवहार ऑनलाईन कसा करायचा आहे, त्यानंतर तुम्हालाही कळेल की बँकेत जाऊन कसा व्यवहार करायचा आहे आणि ज्यामुळे पैसे कशा पद्धतीने आपण व्यवस्थित मॅनेज केले पाहिजे याचं जे प्लॅनिंग आहे मनी मॅनेजमेंट हे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने आणि ते प्रत्येक गृहिणीला चांगल्या पद्धतीने येतच, पण ते आणखी जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता। त्यानंतर मला असं वाटतं की रिकामा वेळ मिळाला की प्रत्येकाजवळ आपलं एक गॅजेट आहे, मग ती एक स्त्री असो किंवा घरातला कोणताही सदस्य असो, मोबाईल, तर तो मोबाईल ती स्क्रीन काही वेळासाठी आपण एक ठरवून घेतलं पाहिजे की जरी मला वेळ आहे तरी मी पूर्ण वेळ कोणाशीही बोलणार नाही। मी ठरवणार आहे की मी दिवसभरामध्ये किती वेळ मोबाईल बघायचा आणि मी किती मिनिटं कोणाशी फोनवर बोललं पाहिजे। जर खूप नेसेसरी आहे तर तुम्ही फोनवर अवश्य बोला, पण जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की गरज नाही आहे त्यावेळी तुम्ही मोबाईलवर बोलणं हे कमी करा। तुम्ही एक 2 मिनिटं 3 मिनिटाच्या वर 5 मिनिटाच्या वर नाही बोललं तर ते जास्त योग्य राहील का, कारण की खूप ऑब्झर्व करा, फोन ठेवल्यानंतर विचार करा की आपण जे फोनवर बोलत होतो ते खरंच महत्त्वाचं बोलत होतो का आपण काहीतरीच बोलायचं म्हणून बोलत होतो। आणि मला असं वाटतं बरेचदा की काही गोष्टी ह्या गरजेच्या नसतानाही आपण बोलत असतो आणि त्यातून काहीही निष्पन्न होत नाही। त्यापेक्षा जेव्हा नेसेसरी तेव्हा बोला आणि फोनवर तर जेवढं लिमिटेड तुम्ही बोलाल तेवढं जास्त चांगलं आहे। आणि फोन जेव्हा यूज करताय मोबाईल त्यावेळीही तुम्ही एक लक्षात घ्या की आपण किती मोबाईल वापरला पाहिजे। म्हणजे एक दिवसात मी अर्धा तास वापरला पाहिजे तर मी 2 टायमामध्ये 15-15 मिनिटं करून बघितला पाहिजे, किंवा मी 1 तास वापरला पाहिजे तर मी त्याला कसं डिवाइड केलं पाहिजे हे स्वतः तुम्ही एक रुटीन फॉलो करा की मी किती वेळ न्यूज वाचल्या पाहिजे मोबाईलवर, मी किती वेळ फेसबुकला दिला पाहिजे, व्हॉट्सअपला किती वेळ दिला पाहिजे। हे जेव्हा एक शेड्यूल तुम्ही तयार कराल त्यावेळी तुम्हाला कळेल की मी एक मर्यादित वेळेमध्ये मोबाईल वापरते आणि त्याचा अतिरेक होणार नाही। आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये सुद्धा वादविवाद होत असतात मोबाईलमुळे का, कारण की बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपण स्टेटस बघत असतो, वा त्यांच्याकडे किती छान चालू आहे, आपण स्टेटसवरनं हे ठरवणं मुळात चुकीचं आहे, किंवा फेसबुकवर अनेक जण फोटो अपलोड करत असतात त्यावेळी ठरवणं चुकीचं आहे। आपल्याला माहिती नाही आहे त्यांच्या घरात काय चाललंय किंवा त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय, त्यापेक्षा आपण ते न बघितलेलं चांगलं, किंवा बघितल्यावर आपल्या मनावर काही परिणाम होणार नाही ह्या पद्धतीने आपण ते बघितलं पाहिजे, जेणेकरून आपल्याही पर्सनल लाईफवर त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही। काय होतंय की स्टेटस बघून हे इथं फिरायला गेले मग आपणही गेलं पाहिजे, ही जी मानसिकता आहे, किंवा कोणी काही घेतलं म्हणून आपण घेतलं पाहिजे, ही मानसिकता स्त्रियांनी किंवा इतरही कोणी असतील त्यांनी बदलली पाहिजे। त्यासाठीच मोबाईल वापरत असताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। ह्या पद्धतीने जर तुम्ही उपाय केले तर निश्चितपणे मला असं वाटतं की स्त्रियांमध्ये नक्कीच बदल जाणवेल। त्यानंतरही जर कोणत्या स्त्रीला वाटत असेल की आम्हाला तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटायचं आहे किंवा तुमचं सेशन घ्यायचं आहे तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन नक्की सेशन घेऊ शकता, किंवा वुमन्स डेव्हलपमेंट जो माझा कोर्स आहे तोही तुम्ही जॉईन करू शकता की जेणेकरून तुम्हाला इतर सर्व गोष्टी शिकवल्या जातील। आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। धन्यवाद।